नमस्कार माऊली, कशी आहेस? तुझ्याकडे पाहिलं ना की खूप समाधान लाभतं. खरंच तुझ्या मुलाबाळांना तुझ्या वात्सल्याचा खूप मोठा आधार आहे माऊली. तुझं प्रेम आहे त्यांच्यावर. अगं किती महान आहे आपली संस्कृती. मानवाच्या इतिहासामध्ये आपल्या पितरांचं ऋण मान्य करण्याची, त्यांचे आभार मानण्याची अशी परंपरा सगळ्याच संस्कृतींमध्ये आहे. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक नाही, दोन नाही, तब्बल 15 दिवस ठेवलेत. पण माऊली, तुला कल्पना आहे का की या पितृपक्षाची सुरुवात कशी झाली? अगं अशी एक आख्यायिका आहे की महावीर दानवीर कर्ण हा या प्रथेचा उद्गात आहे म्हणून. युधिष्ठिर, हे मुरलीधर, अखेर हे कार्य आम्ही का करावे? ज्या कौरवांमुळे हे महाभारत घडलं, इतका संहार झाला, अधर्माचा सुळसुळाट झाला, त्या सैन्यातील या सेनापती कर्णाच्या देहाला आम्ही अग्नी का द्यावा? पार्थ, नातं हे मैत्री आणि शत्रुत्व यांच्या पलीकडचे असते. त्यात कितीही कटुता निर्माण करणारे असले तरी त्याचे अस्तित्व नाकारता येत नाही. तुम्ही हे कधीच विसरू शकत नाही की कर्ण हा तुमचा श्रेष्ठ भ्राता होता. तुमच्या व्यतिरिक्त त्यास रक्ताच्या नात्याने बांधणारे कोणीच नव्हते. या सुदैव म्हणावं की दुर्दैव, रक्ताच्या नात्याने जोडणारा हाच आमचा भ्राता आमच्याच रक्तासाठी आसुसलेला होता. पार्थ, आता त्या युद्धातल्या गोष्टी पुन्हा काढण्यात काहीच अर्थ नाही. जिवंत होता तोवर तो तुमचा शत्रू होता, परंतु आता धर्म म्हणून त्याच्या या शेवटच्या प्रवासात तुम्हालाच त्याचे सोबती व्हावं लागणार. आणि हे भाग्य त्याला आधार देणाऱ्या कुठल्याही कौरवाकडे नाही. पुत्र कर्ण, जन्म झाल्यावर तुला ज्या वस्त्रात ठेवले होते, ज्या वस्त्राला तुझी आठवण म्हणून जपले होते, आज ती आठवण देखील तुझ्याच सोबत पाठवत आहे. तुझ्या या अभागी मातेचा तुझ्याशी असलेला हा अखेरचा संबंध. काय घडते आहे माझ्यासोबत? माझा ज्या प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाला त्याचा देखील शोक नाही, परंतु हा माझा आत्मा अद्यापही मृत्यूलोकात का आहे? मृत्यूनंतरचा प्रवास काय असतो? कोण सांगेल मला?
कुणी आहे का? कुणी आहे का? ह्या अभागी आत्म्यास मुक्ती कोण देईल? माते, जाणतेपणी तुझ्या ह्या वस्त्राचा एकदा तरी या देहास स्पर्श झाला असता तरी मला आज मुक्ती मिळाली असती. माते, माते, हे काक, तू मला बघू शकतोस, परंतु मी तर मृत आहे. हा माझा आत्मा आहे. मग तू मला कसे काय बघू शकतोस? ह्या जगासाठी माझे अस्तित्व तर केव्हाच नष्ट झाले आहे. महावीर कर्ण, अखेर कुणाला तरी माझी आठवण आली. अन्यथा मृत्यूनंतर देखील आश्रितासारखे जगावे लागते की काय, असेच मला वाटले होते. आपण अगतिक झालात अंगराज. जसे मृत्यूवर कुणाचे नियंत्रण नाही, तसेच त्या पश्चात होणाऱ्या आत्म्याच्या प्रवासावर देखील मनुष्याचा ताबा नाही. त्यासाठी योग्य घटिका यावीच लागते, जी तुमची आज आली आहे. चला. कुठे? यमलोकी. परंतु तो प्रवास वाटतो तितका सोपा नाही. असे माझ्या जीवनात ज्या मी वेदना भोगल्यात त्यापेक्षा खडतर असे काही असेल असे मला वाटत नाही. ते अनुभवल्याखेरीज कसे सांगावे? या. यमदूत, माझे अस्तित्व तर इतर कोणत्याही सजीवात जाणवत नाही, पण हा काक पक्षी माझ्याचकडे हेरून बघतोय. जणू काही त्यास माझे अस्तित्व जाणवते. खरंय, तो आपणास बघू शकतो. काक पक्षास हीच दिव्य दृष्टी आहे. आपला सूक्ष्म देहातील अवतार, आत्म्यांचा वावर तो पाहू शकतो. त्यामुळे पिंडदान, श्राद्ध यावेळी केवळ काक पक्षीच घिरट्या घालताना दिसतात. चला. यमदूत, अजून किती काळ आहे आणि मला दम का लागतोय? मला तृष्णा सुद्धा लागते. हा तर माझा आत्मा आहे, माझं शरीर नाही. मग तरीही ह्यास त्या भावना का? हा आपला सूक्ष्म देह आहे कर्णा. आपणास हे माहीत असावे, भौतिक जगापासून ते अनंतात विलीन होण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये आपला आत्मा लिंग रूपात अर्थात सूक्ष्मदेह रूपात वावरत असतो. त्यामुळे त्यात सर्व त्याच भावना असतात ज्या सर्व जिवंत देहात असतात. चला अंगराज, चला.
जल, यमदूत, मला जल हवे आहे. नाही कर्णा, येथे कशाचाही उपभोग तुला घेता येणार नाही. आपली कुकर्मे यमलोकापर्यंत आपला प्रवास किती खडतर असेल हे ठरवतात. अखेर माझ्या पापांची शिक्षा मरणोपर्यंत भोगावी लागते. तर एक लक्षात घ्या कर्णा, या जन्माची अथवा मागील जन्माची कृत्य त्यास कारणीभूत ठरतात. आणि आत्म्याची मुक्ती इतकी सहज नसते. 3 पिढ्या नष्ट होईपर्यंत तुमचा आत्मा या सृष्टीमध्येच वावरत असतो, तुमच्या पितरांच्या रूपात. पितर? होय, पितर म्हणजे आपले पूर्वज, ज्यांची मुक्ती आता तुमच्या हाती आहे. मी समजलो नाही. याची उत्तरे आपणास नंतर मिळतील. चला. थांबा. मला आता हा प्रवास सहन होत नाही. अद्याप यमलोक कसे आले नाही? माझा मृत्यूनंतरही जो खडतर प्रवास झाला, त्यावरून मी किती अधर्मी आणि पापी आहे हे मला उमजले. कर्ण, तुला कोणी सांगितलं की तुझा प्रवास संपला इथे? हा तर केवळ एक टप्पा आहे. आणि इथे तुझ्या आयुष्यात केलेली कर्म, तुला लाभलेले आशीर्वाद, वरदान अथवा शाप यांची आकडेमोड करून हे ठरवण्यात येईल की तुझ्या झोळीत पुण्य अधिक आहे की पाप. आणि त्यावरूनच तू स्वर्गलोकी जाशील की नरकात हे ठरेल. आपण हे ठरवण्याचे कष्ट घेऊ नका यमराज. सर्वांनी मला अधर्मी ठरवलेच आहे. जे ही सृष्टी बघू शकत नाहीत, ते पाहण्याची आणि त्याची मोजमाप करायची दृष्टी केवळ आमच्याकडे आहे अंगराज. आणि आजवर तू जे महान दान धर्म केले आहेस, त्याची तुलना इतर कार्याशी करता हे जाणवले आहे की तुझे पुण्याचे मोजमाप पापापेक्षा अधिक आहे. आणि इथून पुढील तुझी वाटचाल अत्यंत सुलभ आणि सुकर होईल. मी सांगतोय, डोळे बंद कर. सुस्वागतम महावीर कर्ण. प्रणाम इंद्रदेव. कर्णा, अखेर तू इथवर आलास. आम्ही तुझीच प्रतीक्षा करत होतो. म्हणजे आपणास ज्ञात होते की मी स्वर्गातच? अर्थातच. ज्याने आपले समस्त आयुष्य दानधर्मात व्यतीत केले, त्याच्या पदरी स्वर्गलोकी येण्याचेच भाग्य नसावे का? देवेंद्र, आज मला ह्याचा अधिक आनंद होतो आहे की कोणीतरी मला मनापासून ओळखू शकले. नाहीतर अधर्मी ही माझी ओळख कशी पुसावी
हेच समजत नव्हते. देवेंद्र, मी तुमचा आभारी आहे. आभार आमचे नाही, आभार तू तुझ्या पितरांचे मान. कारण तुझ्या इथे येण्यामागे निश्चितच त्यांचे योगदान असणारच. कळेल. थोडा अवधी जाऊ दे. माझे असे ध्यानी आले होते की तुला तहान लागली आहे. होय देवेंद्र, मला शीघ्र जलाची आवश्यकता आहे. जा, जल व भोजन तुझ्याचसाठी ठेवले आहे. देवेंद्र, हे काय आहे देवेंद्र? ह्यात जल नसून सुवर्ण आहे. हे तुझेच तर प्राक्तन आहे, जे तू सदैव दान केले आहेस. आणि म्हणून हे तुझ्या नशिबी आले आहे. तुझ्या उभ्या आयुष्यात तू तुझ्या पितरांना काय खाऊ पिऊ घातलेस करणा? माझ्या पितरांना? हो, तुझ्या पितरांना. आठव. मंडळी, मृत्यू हा अंत नसून नवीन आयुष्याची सुरुवात आहे. हा आत्मा या देहामध्ये जो बंदिस्त असतो तो आता देहातून बाहेर पडतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो. मृत्यू पश्चात हा आत्मा या भूतलावरच 12 दिवस घुटमळत असतो. मोहाच्या पाशातून त्याची तशी सुटका झालेली नसते. गरुड पुराणानुसार हा आत्मा त्यानंतर 16 नगर आणि नरकांना पार करत अखेर यमलोकी पोचतो. माऊली, या कर्णाची ओळख तू काय म्हणून सांगशील? म्हणजे महावीर का दानवीर? बरोबर आहे माऊली, आपल्या परंपरेमध्ये दानधर्माला खूप मोठं पावित्र्य आहे, खूप मोठं महात्म्य आहे. तू देखील किती दानधर्म करतेस माऊली, सेवा करतेस. असाच तो कर्ण. त्यानं मागचा पुढचा काहीही विचार न करता आपलं सगळं आयुष्य दान देऊन टाकलं. पण शेवटी नशिबी काय आलं? जिवंतपणी अवहेलना आणि मृत्यूनंतर साधं पाणी सुद्धा नाही. त्या बिचाऱ्याची तहान तशीच राहिली ग. अशी काय चूक झाली त्याच्या हातून की त्यामुळे त्याला असं फळ भोगायला लागावं? म्हणजे इंद्रदेवाना यातून काय सुचवायचंय कर्णाला? खरंच या कर्णाची तहान कधीतरी शमेल का ग? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आपल्याला, पण पुढल्या भागात. तोवर उतू नको, मातू नको आणि घेतला वसा टाकू नको.